या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात पहिले जर विचारात घेतलं ना, जी मानसिकता बनलेली असते आजाराच्या विषयी माणसाची, की ह्या आजाराने माझा आता शेवटी अंतच होणार आहे आणि आता मी संपणार आहे, मरणार आहे. एक भीती मनात असते. ती सगळ्यात पहिले आजाराची जी भीती असते, ती भीती या ठिकाणी या सेंटरला सगळ्यात पहिले काढल्या जाते. बरोबर. आणि ती निघाल्यानंतर माणसाच्या आतमधून जी जगण्याची जी नवचैतन्य त्याला निर्माण होते, हां. त्याच्यातनं त्याला तो जे औषध आणि त्याचं ते आतून येणारे त्याचे जे पॉझिटिव्ह जे हे असतात व्हायब्रेशन्स असतात. व्हायब्रेशन्स असतात, त्याच्यामुळे त्याला असं एक नवीन जीवन लाभल्यासारखं होऊन जातं, की नाही इथं हा आम्ही काहीतरी करू शकतो. आणि ऑटोमॅटिकली म्हणजे मी स्वतःहून सांगतोय, ऑटोमॅटिकली असं वाटतं की नाही आता मी दुरुस्त होणार, 100% होणार आहे. बहुत बाकी बढिया. जे पुढचे माझे जे पेंडिंग काम आहेत, मी पूर्ण करणार म्हणजे करणार. एक नंबर. एक मनामध्ये अशी एक प्रकारची उत्तुंग इच्छा निर्माण होते आणि आत्मविश्वास निर्माण विश्वास होतो. पण तेवढाच प्रबळ होऊन जातो. तुम्ही जेव्हा आले, पहिल्या दिवशी जसं मला म्हणजे बघूनच वाटायचं, खूप टेन्शनमध्ये आहे. तुम्ही म्हटले होतं, की मी तर आत्महत्या केली असती. हो. तर जे टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन होतं पहिल्या दिवशीचं, ते थोडं डिस्क्राईब करा काय होतं? कन्फ्युजन पण असेल, डाऊट पण असेल, खरंच काय होणार, काय होणार? काय झालं पण सर, त्याच्या आजाराबद्दलचं काय होतं डोक्यात ते सांगा? काय झालं, मला जो त्रास व्हायचा, की जास्तीत जास्त विचार यायचे, खूप जास्त विचार यायचे, की कधी पोटात दुखायचं, तर कधी डोकं दुखायचं, तर कधी पाठीत दुखायचं, 2 साईडनी दुखायचं. आणि माझा एक मित्र आहे होमिओपॅथ आहे, त्याच्याकडे जायचो. तो मला तेवढी औषध द्यायचा आणि सांगायचा, "काहीच नाही, होऊन जाईल, ठीक बरं." हं, परंतु ठीक बरं म्हणजे काय? औषध घेणं सुरू आहे, परंतु काम करणं सुरू आहे. एक वेळ अशी आली, की मला 20-25 दिवसाच्या सुट्ट्या घ्याव्या लागल्या. हं, हं. आणि त्या सुट्ट्यात असं वाटत होतं, की मी जेवण करतो तरी मी बिमार आहे. मी स्विमिंगला जातो तरी बिमार आहे. पूर्ण शरीर कधी-कधी जळतं, कधी पाय जळतात, कधी डोकं जळतं, कधी डोळे जळतात. आणि मेंटॅलिटी इतकी खराब झाली होती, की आता माझं संपलेलं आहे सगळं. आता मला काही सुचत नाही, सुचेनासं झालं होतं. बरोबर. अशा अवस्थेमध्ये मी काही डॉक्टर्सकडे गेलो, काही मित्राच्या माध्यमातून गेलो. तर प्रत्येक डॉक्टरकडे मला वेगवेगळे अनुभव आले. एका डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं, की "तुझं डिहायड्रेशन झालेलं आहे उन्हामध्ये तापल्यामुळे. त्याच्यामुळे तू ही बीपी वाढत असतं, ते टॅबलेट खा आणि हे औषध घे, तुला किडनीचा प्रॉब्लेम नाही." हं. तेच एक 3-4 दिवसानंतर मी 2-3 दिवस घरी राहिलो. म्हटलं यार जास्त होत आहे. कुठेतरी डॉक्टर चेंज करायला जायला पाहिजे. पाहिजे. हां. एक दुसरा डॉक्टर गेला, सेम नेफ्रॉलॉजिस्ट. ते त्यांच्यापेक्षा जास्त मोठे होते. सीनियर सिनियर नेफ्रोलॉजिस्ट. नेफ्रॉलॉजिस्टकडे गेलो. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी फाईलवर माझं सगळं डिटेल्स लिहिलं. आता मी पण थोडं शिकलेलो आहो. बी-एस-सी, एम-एस-सी पर्यंत झालेलं आहे. हं, हं. तर मी ते फाईल वाचली, त्याच्यामध्ये बघितलं तर त्यांनी CKD 3 स्टेज. हं. मी घाबरलो. म्हटलं बाबा CKD 3 स्टेज म्हटलं म्हणजे आपल्याला त्यातलं काही कळत नाही. बरोबर. मी जास्त म्हणजे जे टेन्शन माझं जेवढं होतं ना, त्याच्यापेक्षा ते टेन्शन जास्त वाढलं. आणखी वाढलं. परत त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही 3 महिन्यापर्यंत हे औषध घ्या. आता औषध घ्यायला लागलो, औषधामुळे अजून त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर आता काय करावं? तर मग मी एका आयुर्वेदाचार्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं, की औषध वगैरे तुम्ही काही घेऊ नका. उलट याच्यामुळे तुमची किडनीचे प्रॉब्लेम जास्त होतील. जास्त होईल. तुम्ही हं. थोडंसं टॉक्सिक्स काढून घ्या. मग त्यांनी पंचकर्म वगैरे सुरू केलं. त्याच्याने थोडं बरं वाटायला लागलं. बरं वाटायला लागलं, परंतु मेंटॅलिटी काही तेवढी काही साथ देत नव्हती. त्या मानसिकतेवर कोणी काही काम करत नव्हतं. ते झाल्यानंतर औषध खाणं सुरूच आहे, सुरूच आहे, सुरूच आहे. काम करणं सुरूच आहे. 20 दिवस झाले. त्याच्यामध्येच गेले आणि त्याच्यानंतर मी परत आपल्या कामावर लागलो. तरी पण कळत नव्हतं ते कसंच. मी असंच एकदा असं पाहता-पाहता ते व्हिडिओ चेक करत असताना तुमचा तो व्हिडिओ पुढे आला आणि मग नंतर मी त्याच मागे लागलो, की मग शोधत-शोधत तुमचं हॉस्पिटल शोधलं आणि मग ते माझ्या काकांना संजय वैरागडे च्या काका. माध्यमातून इथपर्यंत आलो. आणि आल्याच्या नंतर इथे आल्यानंतर मग ते सगळ्यात पहिले तुमचे रोहित सर आहे. हां. त्यांच्याकडे बसलो. त्यांनी माझी हिस्ट्री घेतली आणि त्यांनी सांगितलं, की हे औषध आहे घ्या. आणि म्हटले तुमच्या इथे कशा प्रकारची ट्रीटमेंट होते आणि सर्जरी नसले तर तुम्ही सांगू शकता. तर त्यांनी मला डिटेल समजावून सांगितलं, बढिया. की आम्ही करतो होमिओपॅथीच, पण होमिओपॅथीचं नेक्स्ट जे जेनेटिक मेडिसिन आम्ही जे यूज करतो, ते जे सरांचं जे 28-30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्या बेसवर ते करतात आणि त्या माध्यमातून आम्ही बरेचसे पेशंट आजपर्यंत दुरुस्त केलेले आहेत. तर ही बाब कुठेतरी मनाला त्यावेळेसच लागून गेली आणि मी लगेच त्याच दिवशी बुकिंग करून टाकलं. आणि एक 15 दिवसानंतर इथे 5 डेज कॅम्प होणार होता. मी त्या कॅम्पला येणार होतो, परंतु हं. त्यांचा फोन आला, की बाबा कॅम्प कॅन्सल झालेला आहे. हो, तुम्ही मला सांगितलं, की सर मी मागे आलो असतो, पण तुम्ही तो कॅम्प कॅन्सल हां, केला. हां. तो कॅम्प कॅन्सल झाला. कॅम्प कॅन्सल झाल्यानंतर कुठेतरी नाराज झालं. म्हटलं यार जब तक वहाँ तक नहीं पहुंचेंगे तब तक तेव्हापर्यंत आपल्याला अजून परत हा त्रास होणार आहे. त्रास सहन करायचा आहे बा. करायचंच आहे. तेव्हा मग मग काय करायचं म्हणून मग योगा चालू होता तर योगा थोडा वाढवून दिला. मग सायकलिंग सुरू केली, स्विमिंग व्हेरी थोडं गुड. वाढवून दिलं
आणि म्हटलं जो होगा सो होगा देखा जाएगा, कुछ भी गोळी नाही खाणे का. फक्त म्हटलं बीपीची तेवढी एक गोळी खायची आणि बाकी सगळ्या गोळ्या बंद करून टाकल्या. पण आणि CKD 3 स्टेजमध्ये सगळ्या गोळ्या बंद करायला काय हिंमत लागली असेल तुम्हाला? हो, हिंमत लागली म्हणजे मी ठरवून टाकलं ना, गोळ्या खाऊन मला त्रास होतोय, त्याच्यापेक्षा मी एक्सरसाइज करून, डाएट व्यवस्थित करून आणि कुठेतरी मेडिटेशन करून त्याच्यात जर काही माध्यम मार्ग निघत असेल तर बघतो. मी प्रयत्न केला आणि मी त्याच्यातनं बरचसं जागेवर आलो. व्हेरी गुड. आणि जे काही क्युरीज होत्या, ज्या काही म्हणजे खऱ्या क्युरीज होत्या आणि त्याच्यासाठी काय माध्यम खरं ठरतं, हे बघा, व्यायाम तर लागतोच, त्याच्यानंतर डाएट पण बिलकुल लागतं. बिलकुल. सोबत सोबत सगळ्यात महत्वाचं ते मानसिकता. ती मानसिकताच्या बाबतीमध्ये खरं जे मेडिटेशन वगैरे आणि त्याच्याविषयी जे खरं नॉलेज तुमच्या इथं प्राप्त झालं. आणि मानसिकता प्रत्येक पेशंटची खराब असते, हा, पण त्याच्यावर कुणीच कुठेच काम नाही करत. कोणीच काम नाही करत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि 5 दिवसामध्ये जे काही सेशन्स या ठिकाणी झाले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगतोय की एकूण मी 100% तर नाही म्हणत, परंतु 98% म्हणतोय, 2% सोडून द्या. क्या बात आहे. 98% म्हणतोय की मी याच्यानंतर आपण जे शिक्षण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे जे ट्रेनिंग्स दिलेले आहेत आणि जे काही औषधोपचार आपण केलेले आहेत, त्याच्याने 100% सगळं रिव्हर्स होतं, हे याच्याबद्दल मला गॅरंटी या ठिकाणी खात्री झालेली आहे. व्हेरी गुड. आणि आता तर हे जे आहे केलं आपण, याच्यामध्ये पहिले तर आपण माइंड आणि ब्रेन याला रिप्रोग्राम केलं, जी. मग तुमच्या आतमधलं सिस्टीम बदललं. आता मला सांगा, तुमची जी एकदम आग व्हायची, पोटात आग व्हायची, पायात आग व्हायची, पूर्ण डोक्यात आग व्हायची, ती कशी आता आग खतम झाली, स्वेलिंग पण कमी झाली. कमी झाली? येस. आता आग जी कधीच कमी होत नव्हती ती कमी झाली, येस. स्वेलिंग पण कमी झाली. बरोबर. आणि मी पहिल्या दिवशी तुम्हाला बघितलं होतं, एकदम टेन्शनमध्ये होते, डिप्रेशन सारखं होतं आणि स्माईल पण नव्हते करत तुम्ही. आठवतं तुम्हाला? मी बोललो बसण्याची इच्छाच नव्हती माझी. हां, बसण्याची पण इच्छा नव्हती. इच्छाच नव्हती. आणि तुम्ही म्हटलं तर सर मी इथे नसता आलो तर आत्महत्याही करू शकलो असतो, येस. आहे की नाही? तर त्या स्थितीपासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा दिवस कसा कसा चेंज होत गेला हे थोडं सांगा. पहिल्या दिवशी आल्यानंतर असं वाटत होतं की या ठिकाणी आपण ज्या कामासाठी आलो ते औषधोपचार सोडून हे मानसिकतेवर जे जे सांगतायत हां, याची गरज नाहीये. कारण हां. जनरली आजपर्यंत मी फक्त औषध आणि डॉक्टरने औषध आणि टेस्ट, बस बिमारी म्हणजे औषध, टेस्ट, डॉक्टर, बस खतम. बस झाल्याच्या पलीकडे काहीच नाही. परंतु डॉक्टर स्वतःहून तुम्हाला सांगताय आणि जे मानसिकता तुमची तयार करतायत की तुमच्या रोगाप्रती जे काही ट्रेनिंग्स दिल्या जात होतं, त्याच्याविषयी मला कुठेतरी वेगळं वाटलं पहिल्या हां, दिवशी. म्हणजे बघ, काय करून राहिले बाय, हा, काय गरज आहे याची? वेगळं वाटलं. हां, दुसऱ्या दिवशी मात्र थोडंसं काहीतरी वाटलं की नाही, इसमें कुछ तो भी दम आहे, हां, काहीतरी वेगळं आहे. हां, आणि थोडंसं दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी तर झोप नाही आली. हां. दुसऱ्या दिवशी मजाक नाही सांगत तुम्हाला की झोपता झोपून झोपलं, दुसऱ्या दिवशी 8-8:30 पर्यंत उठलोच नाही. बहुत गोळी बढिया. पण खाल्ली नव्हती. मॅडमनी सांगितलं होतं, तुमच्या मॅडमनी, हां, की गोळी खाऊ नका. बरं. मी नाही खाल्ली, झोप लागली. आणि मग दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश वाटायला लागलं, डोकं पण दुखत नव्हतं, छान वाटत होतं, कुठेतरी चंचलता नव्हती. आत्ताच घर, आत्ताच शेत, आत्ताच कुठेतरी जे डिस्टर्ब माइंड होतं ते बेचैनी नव्हतं, बेचैनी. बेचैनी हां, नव्हती. आणि तिसऱ्या दिवशी एकदम कुठेतरी आपल्या प्रत्येक सेशनमध्ये माझं मन लागत होतं. आणि चौथ्या दिवशी एकदम काही विचारूच नका. आणि आज तर काही एकदम फ्री आहे मी. आता इतकं जे तुम्हाला हे जे आग आणि मानसिकता आणि तब्येत सूजन सगळं रिलीफ आहे, हम्म. हे मागच्या कित्येक वर्षानंतर आज इतकं चांगलं वाटून राहिलं. हो सर, चांगलं वाटतं. कित्येक वर्ष झाले असतील. कित्येक वर्ष म्हणजे जवळपास मी तुम्हाला सांगतो 3-3.5 4 वर्ष झाली. मी जवळपास 4 वर्षापासून मला सुरुवात झाली होती. तर त्यावेळेस असं काही वाटत नव्हतं. परंतु मी खरा खरा म्हणजे सगळ्या बाह्यतम कक्षात म्हणजे छोट्या मोठ्या पूर्ण कक्षेतून बाहेर निघालो. आणि जेव्हा मला सुरुवात झाली, त्रास व्हायचा, पाय दुखायचे, पाय जळायचं, पोट जळायचं, डोकं जळायचं, डोकं कसं तरी वाटायचं, बेभान वाटायचं. जवळपास 2 वर्ष तर पक्के. ओके, पण 2 वर्षानंतर मला पहिला हा चांगला एक्सपिरियन्स छान आहे. वाटतं. 2 गुड. वर्षानंतर. आता तुमचं जे किडनीचं आहे, स्टेज 3 आहे, त्याच्यामुळे स्वेलिंग यायची. हम्म. आता तुम्ही सांगा की ही किडनीच्या फेल्युअरमुळे आलेली स्वेलिंग, ही किडनी इम्प्रूव्ह झाल्याशिवाय गायब होईल का? किडनी इम्प्रूव्ह झाल्याशिवाय गायब नाही होणार. नाही. म्हणजे तुम्हाला ते किडनीमध्येही इम्प्रूव्हमेंट आहे असं जाणून राहिलं का? आतमधनं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय ना? वाटतंय. खूप. आता आपण हे टेस्ट पण करणार, टेस्टमध्ये तुम्हाला दिसेलच स्वतःच. हो. कारण की आमचं सरळ म्हणणं आहे, ते म्हणतात ना, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. आपण तर म्हणतो रिझल्ट भेटला पाहिजे, रिझल्ट मिळाला तरच आनंद आहे की नाही? येस. आणि आता जे 5 डेज प्रोग्राममध्ये केलं, आपण माइंडला बदललं, मग ब्रेनला बदललं, ब्रेनचा प्रोग्राम चेंज केला, मग आतलं सिस्टीम बदललं, मग आपण चौथ्या दिवशी काल किडनी पण बदलली, किडनीवर पण कार्य केलं सगळं. ठीक आहे. आज आपण त्याला आणखी परमनंट करणार आहोत, ते सिस्टीम परमनंट करणार आहोत. याच्यानंतर
आणखी जेनेटिक लेवलचं मेडिसिन पण राहणार आहे. जेनेटिक लेवलचं मेडिसिन आता जे ॲक्टिव्हिटीज झाले याच्या वरच्या लेवलच्या आणखी ॲक्टिव्हिटीज, आणखी थेरपीज, त्या हे वर्षभर चालणार आहे. जेव्हा हे तुम्ही पूर्ण प्रोटोकॉल करताना कोणताही आजार रिव्हर्स होऊ शकतो, कोणताही. तर तुमचा CKD3 तसा पाहायला मेडिकल सायन्सनुसार हा रिव्हर्स व्हायचा काही चान्स नाही आहे. पण ज्या प्रकारे तुम्ही साथ दिला सेकंड डेच्या नंतर, बरोबर. मला असं वाटते, मला कॉन्फिडन्स आला तुमच्या कॉन्फिडन्सवर आणि तुमच्या सगळ्या करण्यावर, की तुमचा आजार आपण रिव्हर्स करू शकतो असं वाटून झालं. बरोबर. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? हो ना. कारण काय असतं, विश्वास एकदाचा आला ना तर सगळंच काम करायला सुरुवात होते. औषध पण काम करते, मानसिकता पण होऊन जाते बिलकुल बरोबर. आणि विश्वासाशिवाय दुसरं काहीच नाही. काहीच नाही, एकदम बरोबर. एक मी उदाहरण दिलं होतं की जेव्हा एक शेतकरी असतो त्याला तुम्ही बी दिलं तर तो असा नुसता जमिनीवर टाकत नाही. तो पहिले त्या चांगली जमीन निवडतो, मग जमिनीला साफ करतो, मग त्याची पूर्ण मेहनत मशक्कत करतो, मग तिथे ते पाळी बनवतो आणि मग छान बी पेरतो. बरोबर आहे. बरोबर. पण जेव्हा डॉक्टर इलाज करतात तीच मानसिकता खराब झाली, तीच भीती, तीच चिंता, तीच आत्महत्येचं, तेच डिप्रेशन, तेच एन्झायटी, तोच त्रास, तेच टॉक्सिन, सगळं शरीरामध्ये तसंच खराब, आणि आपण औषध देतो. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकरी आणि मेडिकल सायन्स याला तुम्ही कम्पेअर करा तुमच्या भाषेमध्ये. सर कसं आहे, जोपर्यंत आपण शेती चांगल्या प्रकारे त्याची घडण करत नाही, खत देत नाही आणि चांगल्या प्रकारचं खत देत नाही, म्हणजे ऑर्गॅनिक खत देत नाही, तर बी आपण लावल्याच्या नंतर त्याची जी उगवण क्षमता आहे ती खूप चांगली होईल असं मला वाटत नाही. बरोबर. जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही खत, त्याची मशागत, त्याचं पाणी, त्याचे सगळे जे पूर्ण त्याचे pH वगैरे मेंटेन करणं हे फार महत्त्वाचं असतं. एकदा ते सगळं मेंटेन झाल्यानंतर तुम्ही बीज त्याच्यावर टाकलं तर ती चांगल्या प्रकारे त्याची उगवण क्षमता चांगली असते. एकदम बरोबर. तर तेच तुमच्या मेडिकल सायन्स. मेडिकल सायन्सेसमध्ये सुद्धा तसंच आहे. हां. जेव्हापर्यंत संबंधित पेशंटला तुम्ही त्याच्या आतमध्ये घुसून त्याचा आजार तुम्ही समजून घेत नाही आणि त्याला त्याच्याविषयी जाणीव करून देत नाही की तुझा जो आजार किती मोठा जरी असला तरी तो दुरुस्त होणार आहे, त्याला तोपर्यंत आत्मविश्वास त्याचा निर्माण करत नाही, तोपर्यंत तो दुरुस्त होणारा नाही आहे तो. आणि तोपर्यंत औषध, समजा आता आपण मानसिकतेवरही काम नाही केलं, डिटॉक्स पण नाही केलं, शरीरावर पण काम नाही केलं, नुसतं औषध देत गेलं तर काय होईल तुम्हाला वाटतं? औषधाने सर दुरुस्त होईल असं वाटत नाही वाटत. नाही. कारण तुम्हाला सांगतोय की मी जर पेशंट आहे, मी डॉक्टरकडे गेलो, तर एका डॉक्टरने सरळ म्हटलं तुला काहीच झालेलं नाही, मग औषध कशासाठी? त्यांनी जवळपास 5,000चं औषध लिहून दिलं. अरे बापरे. हो. अरे काहीच झालं नाही म्हणून नाही, 5,000चं औषध? काहीच नाही म्हणे, थोडंसं काहीतरी थोडा डिफेक्ट आहे, कुछ नाही होता बोले. मग ते नाही, 5,000चं औषध कशाचं होतं? काही गरज नाही. त्याच्यामध्ये ऍसिडिटीच्या गोळ्या होत्या, त्याच्यामध्ये तुमचं ते नेफ्रोसेवच्या टॅबलेट्स होत्या, त्याच्यामध्ये मेंटलच्या गोळ्या होत्या, त्याच्यामध्ये 0.2, 0.5, 5, 10 पॉईंट, आधी 2.5 घे, नंतर 5 घे, नंतर 10 घे, 15 दिवस 15 दिवस 15 दिवस, 3 हो, महिने तुम्ही सांगितलं काल ते. ह्या अशा गोळ्या खा. ते तर मला ऐकूनच भयानक वाटलं. आणि जी एक गोळी पहिली 2.5 जर घेतली ना, आज झोपला ना तर दुसऱ्या दिवशी पण उठत नव्हता. तर मग आता 5 घेतल्यावर काय हाल झाले असते आणि 10 घेतल्यानंतर काय हाल झाले असते? काय हाल झाले असते, आणि तुमचे काय हाल झाले असते, सोबत तुमच्या किडनीला, लिव्हरला आणखी नुकसानच झालं असतं. नुकसानच झालं. बरोबर आहे. त्याच्यामुळे मेडिकल सायन्सेसमध्ये इमर्जन्सी सेवा ठीक आहे हा. परंतु कुठलाही एखादा गंभीर आजार जर झाला असेल ना, त्याचा जर इलाज करायचा झाला तर ते नाही, शक्य नाही त्याच्यामध्ये. पण जे क्रॉनिक आजार खूप वाढले आता, पूर्ण जगभरात वाढले. क्रॉनिक आजारवाल्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? त्यांनी ॲलोपॅथिक घ्यायला पाहिजे, मेडिसिन घेत राहायला पाहिजे, की हे जे जेनेटिक मुळापासून उपचार आहे हा एकदा करून बघायला पाहिजे? काय म्हणता तुम्ही ओव्हरऑल? सर बघा, आयुर्वेद, होमिओपॅथ आणि ॲलोपॅथ प्रत्येक पॅथी आपापल्या ठिकाणी ठीक आहे. हा. परंतु इमर्जन्सी सेवा म्हणून ॲलोपॅथी ठीक आहे. बरोबर. आणि आयुर्वेदासाठी तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर आयुर्वेद सुद्धा आपल्या इंडियाचाच असल्यामुळे आयुर्वेदात सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहे. परंतु कसं होतं, आयुर्वेदमध्ये तुम्हाला काही गोष्टी अशा आहे की त्याच्यामध्ये जे काढे वगैरे जे करतात ते किती प्रमाणात त्याच्यामध्ये कुठले कुठले केमिकल सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होतात, त्याच्यामुळे एकंदरीत शरीराला फायदा होता होता कधी कधी नुकसान पण होऊ शकतं. हो. परंतु ही एक पॅथी अशी आहे, आपण ज्या लेवलवर काम करतात, रूट कॉज जे ट्रीटमेंट आहे, जेनेटिक ट्रीटमेंट आहे,
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्टचा विषयच नाही आहे. कारण आपण त्या आजाराची मानसिकता अगोदर त्या माणसाची बदलून त्याच्यानंतर त्याच्या सगळ्यात शेवटच्या टोकावर पोहोचून त्याचा इलाज करतात. एकदम बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याचा सगळ्यात शेवटचा जो मूळ आहे ते जर पकडलं, तिथून जर इलाज सुरू केला तर तो वरच्या फळापर्यंत त्याचा असर होतो आणि संबंधित पेशंट हा चांगला होतो. मला याची खात्री आहे. एकदम बरोबर. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे एकदम योग्य शब्दांनी ते मांडलं, मला वाटतं इतकं चांगलं तर मी पण कधी नाही मांडलंय. तर तुम्ही खूप छान सांगितलं, विश्लेषण चांगलं केलं. दुसरं, माझं तर म्हणणं आहे की पॅथी सोडा, तुम्ही गोळी कोणती घ्या, सर ॲलोपॅथी घेत असाल घ्या, पण मानसिकता आणि स्वतःवर काम करणं तर आवश्यकच आहे ना. औषध कोणती घेत असताल तुम्ही, आणि मानसिकता खराब आहे, शरीर खराब आहे आणि टॉक्सिन भरले आहे, फायदा कसा होईल तुम्हाला? नाही होऊ शकत सर, कधीच नाही. तर म्हणून आम्ही हे जे सेंटर आहे ना, हे सगळ्यांसाठी ओपन ठेवलं आहे. कुणी ॲलोपॅथी घेत असेल आणि यायचं आहे या, आयुर्वेदिक घेत असाल यायचं आहे या, होमिओपॅथी घेत असाल यायचं आहे या, आणि आमचं घेत असाल मग आम्ही तर खूप डीपवर जाऊन, खोलवर जाऊन त्याचा उपचार करणार. सर तर आता जे पेशंट्स किडनी फेलचे आहे, ऑब्व्हियसली सगळे टेन्शनमध्ये असतात, Yes, sir. सगळ्यांना भीती असते, त्यांना तुमचा सल्ला काय राहील? माझं म्हणणं सर असं आहे की किडनी असा एक आजार आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, आणि किडनी असा एक आजार आहे की तो कधी लक्षात पण येत नाही, हो, बऱ्याचदा लक्षात नाही येत. लक्षातच येत नाही. तो शेवटच्या स्टेजला एकदम जास्त त्याला सिव्हिअर प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले हम्म. तेव्हाच तो लक्षात येतो. माझा सल्ला एकच राहील की असा आजार जो शेवटी तुम्हाला कुठेतरी ट्रान्सप्लांट किंवा तुमचं डायलिसिस असे जे जास्त खर्चाच्या ज्या बाबी आहेत, सुरुवातीला जर समजा या स्टेजवर आपण जर आपल्या सेंटरला येऊन जर समजा ट्रीटमेंट घेतली तर 100% इलाज या ठिकाणी होऊ शकतो. आणि पुढचे जे त्याच्या कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे जसं त्याला डायलिसिसचा जे रोजचा ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीचा जो प्रॉब्लेम आहे, होणारा खर्च आहे, मानसिकता आहे, घरच्या लोकांचा त्रास आहे, त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटचा जो हे आहे 20 लाखाचा खर्च आणि त्रास. त्रास आहे, तो टाळता येऊ शकतो या तुमच्या सगळ्या ट्रीटमेंटमुळे. छान. तर हे जे आम्ही जे करतो ते रिव्हर्सल आहे, म्हणजे किडनी खराब आहे त्याला रिव्हर्स करून नॉर्मलवर आणा. असं अजून कुठे ऐकलं का तुम्ही कधी? नाही सर, किडनी फेलला नाही नाही. मी पॅथी ऐकलंय, जसं खानपानमध्ये चेंजेस, डाएट ऐकलाय. डाएटमध्ये चेंजेस करणे, आयुर्वेदिक ट्रीटमेंट ऐकली, पंचकर्म ट्रीटमेंट ऐकली, त्याच्यानंतर नॅचरोपॅथमध्ये सुद्धा मी हा, ऐकलेलं आहे. हा. ह्या सुद्धा पॅथी बऱ्याचशा लेवलपर्यंत काम करतात, परंतु पेशंटला जर थोडंसं बरं वाटलं ना तर तो लगेच आपापल्या याच्यावर येऊन जातो आणि बरोबर. त्याचं ते परत सिस्टम खराब खराब होणं होतं. सुरू राहतं. परंतु जो सगळं करून, सगळं खाऊन पिऊन तो जर समजा ही जर ट्रीटमेंट करत असेल तर त्याच्या जगण्याला सुद्धा कुठेतरी बंधन राहत नाही, त्याच्या वागण्याला पण कुठे बंधन राहत नाही, आणि जी क्रिया त्याच्या आतमध्ये चालते ती दुरुस्तीची क्रिया त्याच्या मेंटॅलिटीवर, मानसिकतेवर आणि त्याच्या शरीरावरती होत राहते, आणि तो एकंदर 100% दुरुस्त होतो. हे सुद्धा याच्यामध्ये खूप छान. तुम्ही आता सांगितलं की किडनी फेल्युअरचे जे आजार, म्हणजे जे पेशंट आहेत, जे अर्ली स्टेज आले की एकदम चांगलं राहील. आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता समजा आपल्याकडे इथे डॉक्टर आहेत, ते राम, सर होमिओपॅथी डॉक्टर, होमिओपॅथी डॉक्टर. त्यांची किडनी एंड स्टेज आहे, म्हणजे 5th स्टेजच्या शेवटचा एकदम एंड स्टेज रिनल डिसीज. आता तुम्ही बघितलं की त्या व्यक्तीचं GFR 3 होतं फक्त, म्हणजे 97% दोन्ही किडनी खराब. आता 97% दोन्ही किडनी खराब आणि डायलिसिस दर हप्त्यातून 3 वेळा. अशा स्थितीतून इतक्या क्रिटिकल शेवटची स्टेज, तिथून रिकव्हरी होऊ शकते हे जगात कोणी मानत नाही. नाही मी सांगेल तरी मानणार नाही. तुम्हाला त्यांच्यामध्ये काय काय बदलाव दिसला तुम्ही सांगा स्वतःहून. सर, तो सध्या डायलिसिसला जात नाही, आमच्या सोबत राहतोय. हो ना. त्याच्यानंतर तो त्याची क्रिटिनिन लेवल कमी झालाय, त्याचा GFR वाढलेला आहे, तो स्वतःहून त्यांनी सांगितलं. आणि GFR कधीच वाढत नसतो या स्टेजवरून, 3 वरून तर कधीच नाही वाढत. त्याचा GFR ऑलरेडी 7.5 झालेला आहे आणि आता उद्या करायला तर अजून वाढलेलं राहील. हो ना सर. डायलिसिस 3 वेळा होतं, आता हार्डली त्याचं 1 वेळा हप्त्यातून. ठीक आहे. आउटपुट जे होतं, युरिन आउटपुट 200-300 यायचं, आता 1100 येते, म्हणजे इतकं वाढलं. सुजन वगैरे सगळी गायब झाली. तर आपल्याकडे अर्ली स्टेज असो की एंड स्टेज असो की लेट स्टेज असो, त्याने सिस्टीम फॉलो केली पाहिजे. सिस्टीम फॉलो केली तर आपण त्याला कुठनंही बाहेर काढू शकतो. सर मग आज तुम्ही आपल्याकडला डिटॉक्सचा अनुभव घेतला, स्पेशली इन्फ्रारेड डिटॉक्स. हो कसा वाटला तो अनुभव? सर, मी पंचकर्ममध्ये जसं त्या पेटीमध्ये बंद करून हो, जे वाफ हां, सोडल्या हां, जाते हां.
त्याच्यामध्ये तुमचं डोकं बाहेर असतं पहिली गोष्ट, आणि ते असते स्टीम. स्टीम असते. इथे हायटेक आहे, इन्फ्रारेड. इन्फ्रारेड जाऊन तुमच्या शरीरामध्ये सगळं केमिकल्स काढते बाहेर. कसं वाटलं, तुमचा अनुभव कसा राहिला? चांगला राहिला सर, छान होतं. काय वाटलं, म्हणजे चांगला म्हणजे वेगळं, काय? त्याच्यापेक्षा वेगळं होतं काहीतरी. हा, तर काय फिलिंग आला? त्याच्यामध्ये कसं ऑइल असतं खूप, चिपचिप वगैरे, याच्यात तसं काहीच नाही. हा पूर्ण शरीराला मस्तपैकी घाम आला. हा आणि इतकं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त घाम आला. त्याच्यात कसं असतं, ते वाफ आहे की तुमचा घाम आहे की कळतच नाही. बरोबर आहे. हा. याच्यामध्ये तुम्हाला खरं कळतं की तुमच्या शरीरातनं घाम बाहेर आलेला, खूप आणि सारा घाम. आणि इतका सारा जेव्हा घाम येतो तेव्हा शरीर आतून असं मस्त रिलॅक्स वाटतं रिलॅक्स एकदम. वाटतं, बाहेर आल्याच्या नंतर हलकं वाटतं, एकदम छान. छान. आता हे असं जे सेंटर आहे ना, पूर्ण भारतात कुठेच नाही आहे. नाही, कुठेच नाही. म्हणजे हे जे माइंडवर पण काम करतात, बॉडीवर पण करतात, शरीरातून टॉक्सिक केमिकल पण बाहेर काढतात, आणि मुख्य म्हणजे आजार पण रिव्हर्स करणारे आणि किडनीला ॲक्टिव्ह, पॅनक्रियाजला ॲक्टिव्ह करणारे, असं कुठेच नाही आहे. तर तुमचा सल्ला एक एकंदरीत पेशंटला काय राहणार? 10-20 वर्ष इलाज करा, 40 वर्ष इलाज करा आणि हारून बसा, हिंमत हारा, की एकदा इथे येऊन बघा? नाही सर, आपण काय थोडंसं जरी बिमार झालो ना, तर डॉक्टर एकाकडे आराम नाही लागला दुसऱ्याकडे जातो. हो. माझं तरी असं म्हणणं आहे की आजपर्यंत जेवढे सगळ्यांनी हारले असतील ना, हारे को हा रस्ता खुला होत आहे. तर त्या सगळ्या रस्त्यापैकी त्यांनी कुठला तरी एक शेवटचा रस्ता म्हणून या ठिकाणी नक्कीच यावं, आणि या ठिकाणी त्यांनी एकदा कुठेतरी ट्रीटमेंट नक्कीच करावी. मी म्हणतो त्यांना 100% त्यांचं इथे ते दुरुस्त होऊन जातील, आणि मला खात्री आहे त्याविषयी. खूप बढिया. सुभाषजी, पण एक मी सांगतो, म्हणजे मी इथे डॉक्टर आहो, पण मी तुमच्याकडनं खूप शिकून राहिलो. तुम्ही एक जे वाक्य म्हटलं, हारे को सब रस्ते खुले होते हैं. येस सर, ये जिसने सोचा वो तो कहीं से भी ठीक हो सकता. येस सर. व्हेरी गुड, बहुत बढिया. चला सुभाषजी, Thank खूप you, छान sir. वाटलं Thank you. तुमच्यासोबत बोलून.